गुड मॉर्निंग. सध्या माझी सकाळ 6 वाजताच होते. उद्या काय भाजी करायची याचा विचार आदल्या दिवशीच केला होता. त्याप्रमाणे भेंडीची भाजी चिरून ठेवली होती. एका बाजूला पोळ्या करून घेतल्या, दुसऱ्या बाजूला भाजी करायला घेतली आणि स्वयंपाक करताना मला इतकं प्रचंड गरम होतं की बघा कसा घाम येऊन राहिला आहे. त्यानंतर आपल्या स्वतःचं आवरून घेतलं आणि जास्वंदाची काही फुलं तोडून घेतली. आज गुरुजी येणार आहेत ना. आवरल्यावर एक गरम होणं काही जात नाही. मला गरम फार होतं. शंभूराजांना उठवलं, झोपेतनं उठला तरी तो रडत कधीच नाही. आज जरा हळदीचं दूध पिऊया म्हटलं, कारण जरा सर्दी झाली होती. शंभूराजांची अंघोळ झाली आहे आणि मस्त तयार होत आहे. आता हा राजा बेटा पटकन उठतो, पटकन आवरतो आणि छान छान दिसतो. आज गुरुजी आले होते अष्टमीचे पाठ वाचायला. खाली गोंधळ करू नको म्हणून वर आलाय हा. तर वर आलाय. शंभू घरात नसला ना की घर खायला उठतं आणि तो घरात असला म्हणजे तुफान आले असं वाटतं. पण असू द्या, आपलंच बाळ येते. त्यानंतर शंभूराजा अगदी मोठ्यांसारखं फोनवर बोलत होता. खाली आणलं, पिगी बँकमध्ये पैसे टाकत असतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.